नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज घेऊन आलो आहे 2023 मध्ये ज्या परीक्षा झाल्या होत्या मित्रांनो पोलीस भरतीच्या, त्या सगळे जीकेचे रिव्हिजन घेऊन आलो आहे। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि इतरांना नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला तर मित्रांनो प्रश्नांना सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्याच्या राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो अहमदनगर जिल्हा। काही मित्रांनो याचे उत्तर अहमदनगर जिल्हा। प्रश्न क्रमांक 2 बघा मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याचे नामांतर राजगड करण्यास मान्यता दिली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो वेल्हे। काही मित्रांनो याचे उत्तर वेल्हे। प्रश्न क्रमांक 3 बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या दोन नवीन युद्धनौकांच्या भारतीय नौदलात समावेश करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो NS ॲग्रे आणि NS अक्षय। काय मित्रांनो याचं उत्तर NS ॲग्रे आणि NS अक्षय। प्रश्न क्रमांक 4 बघा मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील 1.25 लाख कोटीचा सेमीकंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी केली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो गुजरात आणि आसाम राज्य। प्रश्न क्रमांक 5 बघा मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात आणि आसामच्या राज्यात किती सेमीकंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी केली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 3। काय मित्रांनो याचं उत्तर 3। प्रश्न क्रमांक 6 बघा मित्रांनो, इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 आयोजन ऑक्टोबर महिन्यात कुठे करण्यात येणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो नवी दिल्ली। काय मित्रांनो याचं उत्तर नवी दिल्ली। मित्रांनो अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। प्रश्न क्रमांक 7 बघा मित्रांनो, नवी दिल्ली इथं आयोजित करण्यात येणारे इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये किती देश सहभागी होणार आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 193। काय मित्रांनो याचं उत्तर 193। प्रश्न क्रमांक 8 बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील 100 महाविद्यालयात सुरू केलेल्या कौशल्य विकास केंद्राला कोणते नाव देण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो आचार्य चाणक्य। काय मित्रांनो याचं उत्तर आचार्य चाणक्य। प्रश्न क्रमांक 9 बघा मित्रांनो, कोणत्या राज्यात महाराष्ट्र अतिथीगृह बांधण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो जम्मू आणि काश्मीर। काय मित्रांनो याचं उत्तर जम्मू आणि काश्मीर। प्रश्न क्रमांक 10 बघा मित्रांनो, आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्या राज्यात प्रत्येकी विधानसभा मतदारसंघात 10% महिला मतदान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ओडिशा। काय मित्रांनो याचं उत्तर ओडिशा राज्य। प्रश्न क्रमांक 11 बघा मित्रांनो, ओडिशा राज्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रत्येकी मतदारसंघात किती टक्के महिला मतदान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 10%। काय मित्रांनो याचं उत्तर 10%। प्रश्न क्रमांक 12 बघा मित्रांनो, नौदलाच्या जहाजासाठी आवश्यक असलेले 25 टन वजनाचा बोलार्ड पूल टॅगचं अनिवार्य कुठे करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो भरूच। काय मित्रांनो याचं उत्तर भरूच। प्रश्न क्रमांक 13 बघा मित्रांनो, गुजरात राज्यातील भरूच इथे नौदलासाठी आवश्यक असलेले बोलार्ड पूल टॅगचे अनिवार्य करण्यात आले, त्या कोणत्या नावाने देण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बलजीत। काय मित्रांनो याचं उत्तर बलजीत। प्रश्न क्रमांक 14 बघा मित्रांनो, कोणत्या देशाचा उपग्रह आकाशातून घेऊन जाणाऱ्या केरोस या पहिल्या खाजगी रॉकेटच्या परीक्षणानंतर स्फोट झाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो जपान। काय मित्रांनो याचं उत्तर जपान। क्रमांक 15 बघा मित्रांनो, 14 मार्च 2024 दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येत आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो जागतिक किडनी दिन। काय मित्रांनो याचं उत्तर जागतिक किडनी दिन। मित्रांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राइब करा। प्रश्न क्रमांक 16 बघा मित्रांनो, ICCIने जाहीर केलेले कसोटी क्रिकेट गोलंदाजी क्रमवारीत कोणत्या खेळाडू प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो R अश्विन। काय मित्रांनो याचं उत्तर R अश्विन। प्रश्न क्रमांक 17 बघा मित्रांनो, कसोटी क्रिकेट गोलंदाजीत मध्ये भारतीय गोलंदाज R अश्विनने कोणाला मागे टाकून प्रथम स्थान पटकावले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो जसप्रीत बुमराह। काय मित्रांनो याचं उत्तर जसप्रीत बुमराह। प्रश्न क्रमांक 18 बघा मित्रांनो, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून आगामी 3 वर्षात राज्यात किती किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 23,000। काही मित्रांनो याचं उत्तर 23,000। प्रश्न क्रमांक 19 बघा मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणाकडून कर्ज घेणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो AIIB। काय मित्रांनो याचं उत्तर AIIB। क्रमांक 20 बघा मित्रांनो, प्रधानमंत्री सूरज या राष्ट्रीय पोर्टलचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे। तर याचं उत्तर आहे मित्रांनो नरेंद्र मोदी। प्रश्न क्रमांक 21 बघा मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सामाजिक सशक्ती करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनेच्या कोणत्या पोर्टलचे शुभारंभ करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो प्रधानमंत्री सूरज।
काय आहे मित्रांनो याचे उत्तर प्रधानमंत्री सूरज। प्रश्न क्रमांक 22 बघा मित्रांनो, प्रधानमंत्री सूरज ही महत्त्वाकांक्षी योजना देशातील किती जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 525। काय आहे मित्रांनो याचे उत्तर 525। प्रश्न क्रमांक 23 बघा मित्रांनो, प्रधानमंत्री सूरज ही महत्त्वाकांक्षी योजना देशात 525 जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे, त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील किती जिल्ह्यांचा समावेश आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 9। काय आहे मित्रांनो याचं उत्तर 9। प्रश्न क्रमांक 24 बघा मित्रांनो, कोणत्या रोगाच्या नियंत्रण आणि निर्मूलनासाठी आफ्रिकन देशाचे आयुंडे घोषणा केली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो मलेरिया। काय आहे मित्रांनो याचे उत्तर मलेरिया। प्रश्न क्रमांक 25 बघा मित्रांनो, मलेरिया रोगाच्या नियंत्रण आणि निर्मूलनासाठी किती आफ्रिकन देशाने याहुंडे घोषणा केली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 11। काय आहे मित्रांनो याचे उत्तर 11। असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। मित्रांनो येणारी पोलीस भरती तुम्हाला खूप महत्त्वाची आहे, त्यासाठी मित्रांनो आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा। आणि मी रोज मित्रांनो 1 ते 25 प्रश्न टाकत असतो, तेही मित्रांनो जीकेच्या याच्यावर। चला मित्रांनो, जय सियाराम, जय शिवराय।